हॅलो गाईज, बघा आम्ही आज सिद्धार्थ गार्डन बघायला आलेलो आहोत. असंच आम्ही पुढे गेल्यानंतर पाहिलं, वाव काय सुंदर गार्डनमध्ये चेंज केलेलं आहे. कारण मी खूप वर्ष आधी आलेलो होतो ते गार्डन पाहायला. हे फुलेसुद्धा किती टवटवीत होते, बापरे किती सुंदर गार्डन ठेवलेलं होतं. तिथून आम्ही गेलोत मत्स्यालयमध्ये. तर मत्स्यालयमध्ये मला माशांचे प्रकार पाहायचे होते, तर तिथे एवढे प्रकार पाहायला भेटले. काही एकदम असे काळे मासे होते, पांढरे मासे होते, मोठे होते, छोटे होते, आणि बापरे खूप टायगर मासे. हे सगळे पाहून झाल्यावर आम्ही गार्डनमध्ये बाहेर आलोत. बाहेर आल्यावर एवढं सुंदर गार्डनमध्ये आम्ही प्राणी पाहिले. खूप सुंदर प्राणी पाहिले. तिथलचा नजारा एवढा सुंदर होता. खरंच सिद्धार्थ गार्डनमध्ये आता यावेळेस आम्हाला छान असे माकड पाहायला भेटले. तिथे परत ते सायाळ असतं, ते चित्ता, एवढंच हे सायाळ पण किती सुंदर वाटत होता. खूप छान असं फिरत आता आम्हाला जायचं होतं. तिथे सर्पोद्यान होतं. सर्पोद्यानमध्ये असले भारी साप पाहायचे होते आम्हाला. सगळ्याचं क्रेज असतं. अजगर पाहिला आतमध्ये, तो एवढा मोठा होता. त्याच्यानंतर हे लांबलचक साप पाहण्यात आले. असले डेंजर होते ना, असं वाटत होतं ते बाहेर आल्यावर काय करणार. आणि हा तर साप बघा, एकदम जसं काय जेवण करून आराम करत बसलेला आहे. असे खूप काही साप पाहण्यात आले, जे मस्तपैकी फिरत होते छोट्या अशा जागेमध्ये, एकदम निवांत. आम्हाला तसं भीती पण वाटत होती की बापरे, असं खूप जवळून पाहायला भेटलेले. एवढे मोठे नाग होते, खूप मोठे नाग होते. त्याच्यानंतर आम्ही तिथून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर पण अजूनही छोटे मोठे खूप प्राणी पाहिले. प्राणी पाहिल्यानंतर आता आम्ही हत्तीचा जो हत्तीखाना असतो तो पाहिला, जिथे आम्ही मागच्या वेळेस हत्ती पाहिले होते. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो. हत्तीखाना पाहिल्यानंतर तिथे आम्हाला पांढरा वाघ दिसला. असला शानदार बसला होता ना, खूप शानदार वाघ पाहिला. त्याच्यानंतर बारीक ससे पाहिले, खूप कलरफुल पाहिले. आता आमचं गार्डन पाहून पूर्ण झालेलं होतं. आता आम्ही बाय चाललो गार्डन पाहून. छान वाटलं.